पोलीस होणं काही साधं सुद्धा काम नाही बरं का. लय त्रास देतात लोक आम्हाला. सगळ्यात जास्त त्रास कोण देत असेल तर हे रस्त्यावरचे प्रेमी युगुल. तर आपल्या पुढच्या जोडीमध्ये असंच एक प्रेमी युगुल येतंय. येत आहेत प्रसाद आणि परी. सॉरी 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 सॉरी. मदन रती मदन रती मदन. हे गप्पे खेचू वेणी. वेणी कुठली? वेडी कुठली? मदन काय रे असं आपण किती दिवस गच्चीवर लपून छपून भेटायचो ना ग राणी. आता ना गच्चीवर असं गुपचूप भेटणं बंद. आता ना आपण ना बंगलाच बांधू. बंगला? आणि मी ना बंगल्याचं नाव पण ठरवलंय. म्हणजे बघा तुझ्या नावातलं र माझ्या नावातलं म दोघांचं मिळून राम हाऊस. काय बोलतोस काय? म्हणजे आपण त्या बंगल्यावर ना आपल्या संसारात रमून जाऊ. हो ना. दिवस रात्र निसते पत्ते कुटू आणि संसाराची रमीच लावू. चालेल. तुझी ना माझी पेर आणि पोरांचा सिक्वेन्स. गप रे. मूल म्हटलं ना की मला टेन्शन येतं बाबा. हाते जायला त्यात कसलं आलंय टेन्शन? का आता ते मूल तुझ्यासारखं झालं म्हणजे? काय माझ्यासारखं म्हणजे काय? असं नाही. असं तसं वाटलं काय तुला? अरे असं साधं सुद्धा नाही. चांगलं नवसानं झालोय मी. नवसाने? कुणी केला होता रे? जोशी काका. जोशी काका म्हणजे जोशी काकांनी नवस केला होता? जोशी काका नाही. जोशी काका बघतायत चोरून तिकडनं आपल्याला. अगं निर्मिती अक्कांनी नवस बोलला होता. म्हणजे त्याचं काय झालं? निर्मिती अक्कांचा आणि माझ्या आईचा 36चा आकडा सारखं एकमेकींची भांडायचा. असं एकदा जोरदार झालं ना अगं एकमेकींची वाचा वाचा भांडल्या. एकमेकींच्या नावानं बोट मोडली टाचा घासल्या आणि शेवटी निर्मिती अक्का देवाकडे धावत गेल्या. देवाकडे धाव केल्या. हे देवा या उघड्यांच्या बायकोला एक करामती पोर होऊ दे. आणि मग माझा जन्म झाला. खूपच जागृत दिसतंय. देवस्थान कुठलं दैवत रे? काय म्हणली? कुठलं दैवत? नंगाराम बाबा. नंगाराम बाबा? ही काय करते? असं तसं नाही येते. अरे सॉलिड येते. तुला माहितीये असं म्हणतात त्यांच्याकडे गेलं ना की बायकोनं दिवस जातात. काय? सुखा समाधानाचे दिवस जातात. ठीक आहे. अरे तुला माहितीये का लय मोठ्या मोठ्या हस्तींच्या बायकांना त्यांनी छोटी 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 पोरं दिली आहेत. आईला म्हणजे फ्री होम डिलिव्हरी आहे. हे मदन आपण पण जाऊया ना बाबांच्या दर्शनाला. अगं आधीच कशाला? पोर नाही झालं तर मग जायचं. मी आहे ना. बरं बरं. म्हणजे थोडक्यात काय लग्नानंतर तू बाबा झाला नाहीस तर ते बाबा. खेतू का वेणी खेतू? नको नको. अरे कसला बाबा होतोय? अरे इथं लग्नाचा नाही पत्ता. तुझा बाबा म्हणजे डोक्याला शॉट आहे. अरे मला सांग इथे लग्नाच्या पत्रिका छापण्यावर भर द्यायचा तर लग्नाच्या पत्रिका जुळवण्यातच अडकतात. ए मदन ते जाऊ दे ना. आपल्या लग्नाची पत्रिका कशी असेल रे? मी सांगू बघा. श्री गजानन प्रसन्न. श्री नंगाराम बाबा प्रसन्न आहेत ना? प्रसन्न आहेत ना? आमचे येथे श्री कृपे करून आमचा सुपुत्र चिरंजीव मदन कंसात गुलाबराव बबन बोडके कंसपूर्ण आणि ची सौका रती कंसात बबनराव नागू बोडके यांची सुकन्या कंसपूर्ण यांचा शुभ विवाह. लग्न कार्यालय लंगोटी मंगल कार्यालय नागवेकर चाळी जवळ. आमच्या मामाच्या लग्नाला यायचं. हा टिंकू पिंकू चिंकू उघडे बोडके शुभ विवाह. मदन आपल्या लग्नाला किती गर्दी होईल नाही? हो ना. अर्धे उघडे अर्धे नागडे. अगं अर्धे उघडे अर्धे बोडके. पण लग्नानंतर तू कामधंदा काय करणार? नाही तर लग्नानंतर लोक मला म्हणतील बोडक्यांची मुलगी उघड्यावर पडली म्हणून.
कसला विचार करतोय? बोडक्याचा. बोडक्याच्या पोरीचा ग, म्हणजे तुझा ना माझा, आपल्या दोघांच्या सुखी संसाराचा. हे मदन, म्हणजे तू लाखो पगाराची नोकरी करणार? या तिच्या आईला खिचू येणी खिचू. अगं नोकरीमध्ये आता काही राम राहिलेला नाहीये. आजच्या यंग जनरेशन का नाही बिझनेस मध्ये पडायचं. आपण ना एक सॉलिड बिझनेस ठरवलेला आहे. म्हणजे बघा आपण ना एक सॉलिड असं ना मंदिर टाकणार. मंदिर? हा, अरे टॅक्स फ्री बिझनेस आहे. पण त्यासाठी जागा नको? अगं जागा जागेवरच असती. आपण फक्त त्या जागेवर जाऊन त्या जागेवरच्या देवाला जागा करायचा. हलवून जागा करायचं? हलवून देव जागा होत नाही ग. डोकं चालवायचं एवढं लक्षात ठेव. म्हणजे नेमकं काय करायचं? बघ तुला मी सांगतो राणी. आता आपल्या चाईच्या कोपऱ्यावरती कोणी कचरा टाकू नये म्हणून तिथे असा एक दगड ठेवलाय का नाही? दगडच का नाही? दोंडा ठेवलाय का नाही? त्याच्यावर कोणीतरी शेंदूर लावलेला आहे. अगं तेच आपले कचरेश्वर बाबा. बेस्ट आहे. आपण काय करायचं तिथं ना एक टेम्पररी शेड बांधायची बरं का. मग उत्सवाच्या निमित्त लोकांकडनं लय वर्गणी गोळा करायची. आणि उत्सव म्हणला का कार्यक्रम आलेच का नाही लय नाचगाणी करायची. ऑर्केस्ट्रा बिर्केस्ट्रा झाला पाहिजे. आदेश भाऊन पण बोलवूया. आणि नंतर मग सगळ्यात शेवटी नगरसेवकाला हाताशी धरून मुख्यमंत्र्यांना सपत्नीक पूजेसाठी बोलवायचं. अमिताभला पण बोलवूया? नाही त्याला नको, तो लय राडा घालतो. डायरेक्ट दिल्लीला फोन. बरं ठीक आहे, मग पुढे? हा हे बघ, एकदा का फीत कापणं वगैरे झालं की मग आपलं काम सुरू. हे का पे लागते काय काम? म्हणजे तसं काम नाही काय. हे बघ त्या मंदिराचा मी गणेश ट्रस्टी आणि खजिनदार मीच. आणि मी कारभारी. म्हणजे काय करायचं? म्हणजे तू बघा अमावस्या असते का नाही, अमावस्या आणि पौर्णिमा, तर अमावस्या आणि पौर्णिमेला तू का नाही असं अंगात आल्यावानी करायचं. जोरात घुमायचं. जमतंय आणि काय करायचं अशा ना आधीच अंगारे बिंगारे लपून ठेवायचे. आणि डोक्यावरनं कफनी, म्हणजे एखादी बाई पाया पडायला आली की लगेच असा हात हवेत फिरवायचा, ते काढायचं हातात ना आणि त्या बाईच्या हातात ठेवायचं. बेस्ट आहे का नाही? बेस्ट आहे का नाही? अरे आणि प्लॅन मंजूर झाला ना की मग एकदाच फिक्स बांधकाम, म्हणजे टोले जंग भक्त निवास उभारायचा आणि फुल्ली एअर कंडिशन. आणि एकदा का मग तो बनला का मग तिथं ज्या काय बायका येतील तू व्यवस्था बघायची. आलेल्या बायकांची व्यवस्था मी बघायची आणि मग तू काय करणार? पोरं देणारा बाबा होणार. पोरं देणारा बाबा. काय चाललेलं आहे इकडं? सगळं ऐकलंय तिकडे बसून. निदान गच्चीवर तरी सोडावं. सोडा. तुम्ही सोड्याबरोबर काय काय घेत ते आम्हाला सगळं माहिती, त्यामुळे सोडा पण नाही सोडता येणार तुमच्यासाठी. लग्न करणार आहे का नाही हिच्याशी? लग्न करायचं असं मध्ये सोडून नाही द्यायचं त्यांना. काय पण माझ्या अक्का आहेत त्यांना विचारतो लग्न करू का. तर बघू मग अक्कांना तुमच्या कसं काय वाटलंय परफॉर्मन्स. निर्मिती ताई. प्रसाद, तुझं गच्चीवरचं प्रेम खूपच फुललंय बरं का. आणि मला वाटतं त्या प्रेमाला परीची पण तशीच साथ मिळतीये तुला. का तुम्ही का टाळ्या वाजवतो? तुम्हाला काही वेगळं कळलंय का? नाही परफॉर्मन्स चांगला झाला, पण मला पुन्हा एकदा वाटतं की थोडे पंचेस कमी पडतायत. ओके ओके. स्वप्नील सर. तुम्ही दोघे एकत्र येऊन काय करू शकता ह्याचा आम्ही प्रोमो बघितलाय. अभी पिक्चर देखनी है तो अगली बार फिल्म दिखाओ. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय हरकत नाही. थांबा जात आहे कुठं? मार्क घ्यायचेत का नाही तुम्हाला? स्वप्नील सर किती मार्क देणार आमच्या जोडीला? आय विल गिव्ह यू 7. 7 मार्क देईन मी तुम्हाला. 7 मार्क. 7 गुण. आणि निर्मिती ताई. माझ्याकडून पण 7. 7 मार्क मिळालेले आहेत. काही हरकत नाही. 7 घेऊन आपण 7 पुढे जाऊयात. तुमच्या पुढच्या परफॉर्मन्सेस साठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. लग्न करायचं बरं का.